सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज चंद्रग्रहण आहे आणि त्यामुळे बरेच लोक धुळीवंदन किंवा होळी हा सण सुद्धा, हा उत्सव सुद्धा मनवणार नाहीयेत किंवा काही लोकांनी मनवायला सुरुवात केली आहे. बघा, आता काय करायचं आहे, पूर्ण दिवस आपल्याला हा चंद्रग्रहण जो आहे हा आवर्जून हा दिवस, या दिवसाचं पालन करायचं आहे. म्हणजे काय, सुतक काळ असतो तो तोपासून तोपर्यंत, जोपर्यंत मोक्ष होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व अटी आणि नियम आपल्याला आजच्या दिवशी सर्व लागू आहेत. खास करून बालकांना आणि वृद्ध माणसांना, जे लोक आजारी आहेत ह्यांना खास करून सर्व हे नियम कडक लागू आहेत. आता बघा, पूर्ण दिवस आपण शांत बसलेलोच आहोत. बऱ्याच लोकांना नामस्मरण किंवा देवांच्या ज्या काही मानसपूजा आहेत, बरेच लोक ते करत असतात. तर त्यातनंच एक असा मंत्र आहे, जो मंत्र आपण आज सिद्ध करायचा आहे. असं म्हटलं जातं की ग्रहणाच्या वेळेला, ज्या वेळेला आपण एखादा आपल्याला मंत्र कुठला सिद्ध करायचा असेल तर तो सिद्ध होतो. खास करून गुरूंनी जर मंत्र दिलेला असेल तर तो मंत्र सिद्ध करून घ्या. कारण हा जो काळ असतो हा सुवर्ण काळ असतो. ह्या काळात आपला एखादा जो मंत्र आहे हा आपण सिद्ध करू शकतो आणि खरंच ह्या सिद्ध झालेल्या मंत्राचा आपण वापर नक्कीच पूर्ण वर्षभर करू शकतो. आता काय करायचं बघा, ज्या वेळेला ग्रहण चालू होईल त्यावेळेला आपल्याला नामजप करायचा आहे, मनसपूजा करायची आहे किंवा एखादा मंत्र सिद्ध करून घ्यायचा आहे. मंत्र बघा, एखादी आपली खूप वर्षापासूनची इच्छा किंवा काहीही कुठलीही इच्छा असते, ती इच्छा पूर्ती होत नाही किंवा इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण खूप सारा प्रयत्न करतो, कर्म आणि कष्ट करतोच. परंतु कधी कधी नशिबाची साथ हवी असते आणि ही जर नशिबाची साथ मिळाली नाही तर मात्र आपल्याला बऱ्याच गोष्टी ना सामोरे जावे लागते. आणि त्यामुळेच आजचा जो मंत्र आहे हा मंत्र आजच्या दिवशी नक्कीच सिद्ध करून घ्या. हा सिद्ध मंत्र तुम्हाला नक्कीच तुमच्या इच्छापूर्तीकडे घेऊन जाईल आणि अटकलेल्या बऱ्याच वर्षापासूनच्या, बऱ्याच काळापासूनच्या ज्या काही इच्छा असतील, मग त्या कुठल्याही असो, परंतु इच्छा नेहमी चांगल्या असाव्या. इच्छा कुठलीही असो, जर तुमचं लग्न होत नसेल किंवा तुमचा व्यवसाय एखादा चांगला चालत नसेल तर चांगला चालण्यासाठी, किंवा तुम्हाला मुलं होत नसतील तर मुलं होण्यासाठी, तुमची कुठलीही इच्छा, इच्छा चांगली परंतु कुठलीही असू द्या, ती इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा जो मंत्र आहे हा मंत्र सिद्ध करून घ्यायचा आहे. मंत्र कुठला आहे सांगते का, आणि व्यवस्थितपणे मंत्र हा लिहून घ्या. आता काय करायचं बघा, तुम्हाला शांतपणे बसायचं आहे. ज्या वेळेला ग्रहण सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला शांत बसायचं आहे आणि ओम इच्छापूर्ते नमः, ओम इच्छापूर्ते नमः, ओम इच्छापूर्ते नमः, ओम इच्छापूर्ते नमः, ओम इच्छापूर्ते नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत ग्रहणाला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत हा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे. जास्तीत जास्त वेळ हा मंत्र म्हणत राहा. हा मंत्र सिद्ध झाला की हा मंत्र तुम्हाला, ज्या ज्या वेळेला मी काही काही उपाय सांगत असते, ह्या मंत्राचे सुद्धा मी मागच्या वेळेला खूप सारे उपाय सांगितलेत, तर हा जो मंत्र आहे हा मंत्र वापरून तुम्ही तुमची एखादी इच्छा नक्कीच पूर्ण करून घेऊ शकता. बघा, ज्या वेळेला मोक्ष होईल त्यावेळेला जवळजवळ 6:45चा टाईम आहे. मोक्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान केल्याच्या नंतर देवपूजा करायची. देवपूजा केल्याच्या नंतर तुम्ही इच्छित गोष्टींचं दान करू शकता. दान धर्म करणं खूप गरजेचं असतं. हा जो काळ आहे हा दान धर्मासाठी किंवा आपण काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी हा वेळ असतो. त्यावेळेला नक्कीच ह्या वेळेचा चांगला फायदा करून घ्या. बघा, हा दिवस खूप चांगला असतो असं नाही, पण तर चांगला दिवस आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीत हा दिवस जो आहे हा थोडासा आपण सांभाळला पाहिजे. म्हणजे काय, आपल्या घरात धूप लावायचं राहून राहून आणि हा जो वातावरण आहे थोडासा शुद्ध करून घ्यायचा. कारण ह्या वेळेला असं म्हटलं जातं की थोडासा